नमस्कार मित्रांनो, तुम्हाला लोन घ्यायचं असेल किंवा क्रेडिट कार्डला अप्लाय करायचं असेल तर जी बँक आहे किंवा क्रेडिट कार्ड कंपनी आहे ती तुम्हाला खूप सारे डॉक्युमेंट्स मागते, ज्यामध्ये तुमच्या इन्कम प्रूफ पण मागितला जातो, ज्यामध्ये आयटीआर पण यूज केलं जातं. तुम्हाला माहित असेलच, इन्कम 5 प्रकारचे असतात: सॅलरी इन्कम, रेंटल इन्कम, बिझनेस इन्कम, कॅपिटल गेन इन्कम आणि जे हे चारही मध्ये येत नाही ते इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस मध्ये येतं. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या इन्कम प्रमाणे आयटीआर 1, 2, 3, 4 भरायचं असतं, कारण तुम्ही जे पण इन्कम तुमचा आयटीआर मध्ये दाखवता ते तुम्हाला जस्टिफाय करावं लागू शकतं. तुम्ही सॅलरी इन्कम दाखवत असाल तर तुम्हाला जे बँकमध्ये सॅलरी येते त्याची सॅलरी स्लिप यासारख्या डॉक्युमेंट दाखवावे लागतात. जर तुम्ही आयटीआर 4 बिझनेसची इन्कम, सेल किंवा सर्व्हिस दाखवता तर तुम्हाला जीएसटी सोबत क्रॉस व्हेरीफाय करावं लागू शकतं. याबरोबर जेव्हा पण तुम्ही आयटीआर भरता तेव्हा एक आयटीआर पासून दुसऱ्या आयटीआरच्या मध्ये गॅप हा कमीत कमी 6 महिन्याचा असावा लागतो. बाकी हे डिपेंड करतं ते बँक आणि क्रेडिट कार्डच्या कंपनीवरती की केव्हा आणि कसं तुमच्या आयटीआरला ऍक्सेप्ट करतील. कधी कधी एक आयटीआर वरती पण लोन सँक्शन करतात, परंतु नॉर्मली तुम्हाला 3 वर्षाचे आयटीआर हे मागितले जातात. तुम्ही पण तुमच्या आयटीआरला ड्यू डेटच्या आधी भरा, ज्यामुळे तुम्हाला लोन किंवा क्रेडिट कार्ड मिळायला अडचणी येणार नाहीत. कोणत्या पण प्रोफेशनल सर्व्हिसेससाठी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.